महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण तसंच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल येथे संपन्न झाली। या बैठकीचा प्रमुख उद्देश हा माथेरानमधील पर्यटन विषयक पायाभूत सुविधा विकास आणि स्थानिक समस्यांवर उपाययोजना या संदर्भात सविस्तर चर्चा करणे हा होता। या बैठकीत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या मतदारसंघातील पर्यटन विकासाशी निगडित विविध महत्त्वाचे विषय उपस्थित केले आणि माथेरानसाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी देखील केली। तसंच कर्जत तालुका हा पर्यटन घोषित करावा अशी महत्त्वपूर्ण मागणीही त्यांनी केली आहे। यामध्ये माथेरान वाहनतळ, लॉजिस्टिक हब आणि बस स्टँडसाठी भूखंड क्रमांक 93 चे हस्तांतरण, माथेरान नगर परिषदेच्या ताब्यात हा भूखंड विना मोबदला देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी मांडली आहे, जेणेकरून स्थानिक पातळीवर आवश्यक सुविधा उभारता येतील। धोधानी ते माथेरान फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प MMRDA द्वारे प्रस्तावित या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर कार्यवाही तातडीने सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। नमस्कार। आज माथेरानच्या पर्यटन विकासासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर पर्यटन मंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। माथेरानच्या विकासाला गती देण्यासाठी हे महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये फ्युनिक्युलर रेल्वे पनवेल धोधानी ते माथेरान ही रेल्वे मागच्या वेळेला सुद्धा याचं टेंडर झालेलं होतं, परंतु ते मधल्या काळामध्ये प्रलंबित राहिलेलं होतं आणि त्या संदर्भात सुद्धा तात्काळ आता शंभूराजे देसाई यांनी आदेश केलेले आहेत की या संदर्भात फिजिबिलिटी रिपोर्ट तात्काळ त्या ठिकाणी रिवाईज करून या संदर्भात मागवलेला आहे। तसेच ई रिक्षा संदर्भात सुद्धा तात्काळ ई रिक्षा जे काही सर्वोच्च न्यायालयाने आदेश केलेले आहेत त्यानुसार ई रिक्षा तात्काळ त्या ठिकाणी जे हातगाडी ओढणारे आहेत रिक्षावाले यांना तात्काळ त्या ठिकाणी ई रिक्षा देण्यात यावी असे सुद्धा कलेक्टरांना आदेश त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। क्ले पेवर ब्लॉक हे सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी बसवण्यात यावे हे सुद्धा सुप्रीम कोर्टने जे आदेश केलेले आहेत त्यानुसार हे सुद्धा काम तात्काळ सुरू करावं असे आदेश त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। आणि म्हणून माथेरानमध्ये पार्किंगचा प्लॉट आहे, या पार्किंगच्या प्लॉटवर सुद्धा अतिक्रमण झालेले आहे, त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या नेरूळपर्यंत खाली पार्किंगला लागल्या जातात। त्या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण तात्काळ हटवावं असं सुद्धा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। आणि हा जो पार्किंगचा प्लॉट जो आहे तो प्लॉट आपण त्या ठिकाणी नगरपालिकेकडे वर्ग करावा अशा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भात महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना उद्या कॅबिनेटला आम्ही त्या ठिकाणी शंभूराजे देसाई पर्यटन मंत्री आम्ही त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि हा प्लॉट नगरपालिकेकडे कॅबिनेटला त्या ठिकाणी मंजुरी देण्यात यावा अशा सुद्धा आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। या प्रकल्पामुळे पर्यटकांना माथेरानपर्यंत पोहोचणं सोयीस्कर होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल। ई रिक्षा सेवा सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी। माथेरानमध्ये पारंपरिक वाहतुकीच्या मर्यादा लक्षात घेऊन ई रिक्षा सेवा सुरू करण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी आमदार थोरवे यांनी केली आहे। क्ले पेवर ब्लॉक रस्त्यांच्या कामाबाबत न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी। माथेरानमधील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी क्ले पेवर ब्लॉकच्या कामांना मंजुरी आणि अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली आहे। माथेरान पर्यावरण संवेदनशील संनियंत्रण समिती नव्यानं गठीत करणे। पर्यावरण दृष्टीने माथेरान हा संवेदनशील परिसर असल्याने त्यासाठी नवीन पर्यावरणीय संनियंत्रण समिती गठीत करण्याची गरज असल्याचं आमदार थोरवे यांनी निदर्शनास आणून दिलंय। बैठकीत वरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली आणि संबंधित विभागांनी यावर तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले। सदर बैठकीला अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे, माजी नगराध्यक्ष माथेरान मनोज खेडकर, शिवसेना शहर प्रमुख माथेरान चंद्रकांत चौधरी, माथेरान श्रमिक रिक्षा चालक मालक संघटन सचिव सुनील शिंदे, शिवाजी शिंदे, जहूर चिपाडे, गौरंग वाघेला उपस्थित होते।
या बैठकीमध्ये माथेरान तसंच संपूर्ण कर्जत खालापूर मतदारसंघातील पर्यटन विकासाला चालना देणारे निर्णय अपेक्षित असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारामुळे माथेरानचा पर्यटन विकास आणि स्थानिक सुविधांचा दर्जा उंचावण्याचा नवा अध्याय सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे।